इकडे घ्यायला पाहिजे. काय चालू करू? नमस्कार. भारतीय घटनात्मक इतिहासाचा आजचा हा तिसरा टप्पा आपण अभ्यासता. कालच्या भागामध्ये आपण सनदी कायदा 1833चा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण 1853च्या सनदी कायद्याचा, चार्टर ऍक्ट बद्दल आपण असं म्हटलं होतं की 4 चार्टर ऍक्ट आहेत. त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला 1793चा एक आहे, 1813चा एक आहे, 1833चा एक आहे आणि 1853चा एक आहे. तर त्यातले 3 चार्टर ऍक्ट आपण अभ्यासले आणि परिपूर्ण पद्धतीने अभ्यासले. 1793चा चार्टर ऍक्ट आपण अभ्यासला. मग तो चार्टर म्हणजे काय, सनद म्हणजे काय, हे पण आपण समजावून घेतलं. त्याच्यानंतर 1813चा, 1833चा आणि आजच्या भागामध्ये आपण 1853चा सनदी कायदा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सनदी कायदा 1853चा महत्वाचा. 1793 पासून जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी तुमच्या असं लक्षामध्ये येईल की 20-20 वर्षांनी सनद वाढवली. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आपण पाहूयात 1793, 1813, 1833 आणि 1853. सॉरी. तर या 4 सनदी कायद्यांचा आपण अभ्यास करतोय. पण या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळी असं दिसतंय की 20-20 वर्षांनी सनद वाढवली. 1793 नंतर 20 वर्षांनी 1813 मध्ये सनदी कायदा झाला. 1813 नंतर 20 वर्षांनी सनदी कायदा पुढचा 20 वर्षाची सनद दिली. पुढे कायदा झाला 1833. 1833 मध्ये सुद्धा 20 वर्षाची सनद दिली आणि पुढचा कायदा झाला 1853. पण 1853 मध्ये आता कंपनीला स्पष्टपणे सांगितलं, कंपनीला सांगितलं इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला 20 वर्षाची सनद मिळणार नाहीये. मग तुम्हाला काय, जोपर्यंत पार्लमेंट याबाबत काहीतरी निर्णय घेत नाहीये तोपर्यंतच तुम्ही आता कारभार करायचा आहे. लक्षात आलं? तोपर्यंतच ही सनद तुमच्याकडे राहणार आहे. 20 वर्षासाठी सनद तुम्हाला मिळणार नाही, असं स्पष्टपणे 1853च्या कायद्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला सांगण्यात आलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी 20 वर्षाची सनद दिली गेलेली नाही. त्यामुळे महत्वाचं. पुढच्या कालावधीमध्ये मग 1857चं बंड झालं आणि त्याच्यानंतर 1858 मध्ये ब्रिटिश सरकारनं तो सगळा कारभार स्वतःच्याच ताब्यात घेतला, हे आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे कंपनीला सांगितलं की तुम्हाला 20 वर्षाची सनद मिळणार नाही आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये पार्लमेंट जोपर्यंत वेगळा निर्णय घेत नाहीये तोपर्यंतच तुम्ही कारभार करायचा आहे, अशा प्रकारच्या सूचना ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आल्या. आता तुम्ही विचार कराल या अगोदर 3दा तर 20 वर्षाच्या सनद दिल्या, पण चौथ्यांदा का नाही दिली? आता आपण या ठिकाणी जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येत होती की भारताचं प्रशासन चालवायचं आहे, पण भारताचं प्रशासन चालवताना भारतीय लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे काय, तर त्यावेळी जे विधिमंडळ होतं त्या विधिमंडळाला सक्षम करावं लागेल. त्या विधिमंडळाच्या विस्तारामध्ये आता आपल्याला सहकार्य करावं लागणार आहे. मग कंपनीचं वर्चस्व ठेवून चालणार नव्हतं. पण कंपनीला स्पष्टपणे सूचना दिल्या की तुम्हाला इथून पुढे 20 वर्षाची सनद नाहीये, तर पार्लमेंट जोपर्यंत वेगळा निर्णय घेत नाहीये तोपर्यंतच तुम्ही कारभार करायचा आहे. आणि पार्लमेंटनं वेगळा निर्णय घेतला मग आम्ही पाहूयात पुढे काय करणार आहोत ते. तर मग याच्या मग आपल्याला जर असं विचारलं की 1853 मध्ये असं का केलं की 20 वर्षाची सनद न दिलेली नाही आपल्याला आढळून येतं. तर त्याचं एक महत्वाचं कारण लक्षात ठेवायचं की त्यावेळी जे विधिमंडळ होतं त्या विधिमंडळाला सक्षम करायचं होतं. त्याच्यामध्ये भारतीय प्रतिनिधींचा समावेश करायचा होता आणि भारताच्या कारभारामध्ये त्यांना कुठंतरी स्थान द्यावं लागणार होतं. दबाव वाढायला लागलेला होता. तर आपण या ठिकाणी म्हणूयात उद्देश कोणता होता.
उद्देश उद्देश आपल्याला सांगता येतो. तत्कालीन विधिमंडळाला सक्षम करणे. त्या विधिमंडळामध्ये भारतीयांचा समावेश असला पाहिजे, त्याला सक्षम करायचा आणि त्याचा विस्तार करायचा. विस्तार, सक्षम आणि विस्तार करायचा आहे. भारतीय लोकांचा त्याच्यामध्ये समावेश होईल का याचा विचार करायचा आहे, म्हणजे त्याचा विस्तार करायचा आहे. अशा प्रकारे तुमच्या लक्षात येते की हा शेवटचा सनदी कायदा. पहिला सनदी कायदा तुम्ही विचार केला 1793चा, शेवटचा सनदी कायदा कोणता होता याचा जर तुम्ही विचार केला तर 1853चा सनदी कायदा हा शेवटचा सनदी कायदा म्हणून ओळखला जातो, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येतं की 1857 मध्ये काय झालं, पार्लमेंटनं कंपनी बरखास्त केली. पार्लमेंटने कंपनी बरखास्त केली आणि भारतीय शासनाचे अधिकार स्वतःकडे घेतलेले आपल्याला दिसतात. त्याचाही अभ्यास आपल्याला 1858च्या कायद्यामध्ये करावा लागतो. अशा प्रकारे हा शेवटचा सनदी कायदा हे लक्षामध्ये ठेवायचा. आता याच्यामध्ये काय प्रमुख तरतुदी होत्या त्यांचा विचार करायला आपण सुरुवात करूया. प्रमुख तरतुदींचा जर विचार केला तर या ठिकाणी पहा, या प्रमुख तरतुदी आपल्याला सांगता येतात. कोणकोणत्या? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स सीओडी यांची संख्या कमी झाली. मग ती संख्या कितीने कमी झाली याचा आपल्याला विचार करावा लागेल. भारतासाठी पहिली नागरी सेवा प्रदान करण्यात आली. आपण काय म्हटलं होतं, 1833 मध्ये त्या ठिकाणी जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कडून कंपनीच्या अधिकाऱ्यांची जी नेमणूक झाली होत होती, तर त्याच्यावरती एक स्पर्धा घेऊन त्यातून उमेदवार निवडून अधिकारी नेमण्यासाठी प्रयत्न केले गेले. 1833च्या कायद्यामध्ये आपण म्हटलं होतं प्रयत्न करण्यात आले. भारतीय प्रशासनामध्ये भारतीयांना वाटा देण्याचा प्रयत्न करण्यात आला, नागरी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण संचालक मंडळाने विरोध केला म्हणून 1833 मध्ये ती तरतूद आपल्याला करता आली नव्हती. पण 1853च्या कायद्यामध्ये मात्र भारतासाठी पहिली नागरी सेवा प्रदान करण्यात आली. त्यावेळी प्रयत्न झाला, यावेळी अंमलात आली 1853च्या कायद्यामध्ये. त्यानंतर कोर्ट ऑफ डायरेक्टर यांचे अधिकार मर्यादित करण्यात आले. मग कोर्ट ऑफ डायरेक्टरचे अधिकार काय मर्यादित झाले? मर्यादित अशा पद्धतीने झाले की पूर्वी हे जे संचालक मंडळ होतं, ते संचालक मंडळ काय करत होतं की कंपनीमधले जे अधिकारी होते ते अधिकारी नेमण्याचं काम करत होतं. पण आता हे अधिकारपद त्यांच्याकडनं काढून घेतलं आणि खुली स्पर्धा परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे अंमलात आला तो प्रयत्न. आणि मग एक परीक्षा घेऊन त्याच्याद्वारे या नागरी सेवकांची निवड करायला सुरुवात झाली. म्हणजे यांना जे पूर्वी नेमणुकीचे अधिकार होते ते काढून घेतले, म्हणून कोर्ट ऑफ डायरेक्टर संचालक मंडळाचे अधिकार मर्यादित झाले, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर विधानसभा आणि प्रशासकीय कार्य वेगळी करण्यात आली. तर याचाही आपण उल्लेख करणार आहोत. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल सदस्यांमध्ये वाढ झाली. कोणत्या प्रकारे वाढ झाली याचाही आपल्याला विचार करायचा आहे. कायदा सदस्याला पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा देण्यात आला. 1833च्या कायद्यामध्ये आपण अभ्यास केला होता. लॉर्ड मेकॉले या कायदा सदस्याची नेमणूक करण्यात आली होती आणि मग तो अर्धवेळ सदस्य होता. आपण काय म्हटलं होतं, पूर्णवेळ सदस्य नव्हता आणि त्याला गव्हर्नर जनरल इन कौन्सिलमध्ये मतदानाचा अधिकार नव्हता. पण या 1853च्या कायद्यामध्ये लॉर्ड मेकॉले हा त्या ठिकाणी पूर्ण वेळ सदस्य बनला आणि गव्हर्नर जनरल इन कौन्सिलमध्ये त्याला मतदानाचा अधिकार सुद्धा प्राप्त कोणत्या कायद्यानं झाला, तर 1853च्या कायद्यानं प्राप्त झाला होता. त्याच्यानंतर संपूर्ण भारतासाठी स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची स्थापना करण्यात आली. म्हणजे संसदेचं एक छोटं रूप सुरुवातीला कोणत्या कायद्यामध्ये निर्माण झालं, आता जी आपली संसद आहे, तर यावेळी जे संपूर्ण भारतासाठी स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली स्थापन करण्यात आली, तिलाच त्यावेळी छोटी संसद असं म्हटलं गेलं. म्हणजे छोट्या संसदेचं सुरुवातीला कोणत्या कायद्यामध्ये आलं होतं, तर सनदी कायदा 1853 मध्ये.
आणि लॉ कमिशन यानं महत्वाचं कार्य झालं. इंडियन आपण म्हणतो पिनल कोड, इंडियन क्रिमिनल प्रोसिजर कोड, हे जे आहे ते कुठून निर्माण झालं, तिथं लॉ कमिशन. तर मग त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा. तर अशा प्रकारे सनदी कायदा 1853 मध्ये या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. लक्षात आलं? आता एक एक मुद्दा आपण समजावून घेऊया. कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या कमी झाली. आता कोर्ट ऑफ डायरेक्टर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, सीओडी कोर्ट ऑफ डायरेक्टर, तर त्यांची संख्या कमी करण्यात आली. आता सीओडीची संख्या किती कमी करण्यात आली याचा विचार करा. सीओडी किती संख्या कमी झाली याची, त्याचा जर तुम्ही विचार केला तर यांची संख्या 24 होती, ती 24 वरून 18 झाली. 24 वरून 18. लक्षात आलं? कोर्ट ऑफ डायरेक्टर संचालक मंडळाची संख्या झाली. किती वरून किती झाली हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पूर्वी 24 होती, आता 18 झाली. आता आणखी एक गोष्ट महत्वाची होती, या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की हे जे 18 आहेत, या 18 पैकी काही सदस्य राजसत्तेकडून नेमले जाणार होते. 18 पैकी 6 सदस्य राजसत्तेकडून. कोण नेमणार होतं? राजसत्ता. 6 सदस्य राजसत्तेकडून नेमले जाणार होते संचालक मंडळाचे. म्हणजे एक मुद्दा आपला क्लिअर झाला की कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या कमी झाली, 24 वरून 18 झाली. 18 मधले 6 सदस्य राजसत्तेकडून निवडले जाणार होते. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर कोर्ट ऑफ डायरेक्टरचा अधिकार सुद्धा कमी करण्यात आला असं आपण म्हटलेलं होतं. तर याच्यामध्ये आणखी एक महत्व की 1833च्या कायद्याचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याच्यामध्ये ही याच्यामध्येच विचार करावा लागतो. सुरुवातीला आपण मुद्दा पाहूयात. भारतासाठी पहिली नागरी सेवा प्रदान करण्यात आली. आता या ठिकाणी कोर्ट ऑफ डायरेक्टरचाही आपल्याला उल्लेख करावा लागेल. पहिली नागरी सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न कोणत्या कायद्यामध्ये करण्यात आला होता? तो करण्यात आला होता 1833च्या कायद्यामध्ये. पहिली नागरी सेवा प्रत्यक्षात प्रदान अंमलात कधी आली, कोणत्या कायद्यानुसार आली? 1853च्या कायद्यानुसार आली. 1854 मध्ये लॉर्ड मेकॉलेची त्या ठिकाणी समिती नेमली आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये पहिली नागरी सेवा प्रदान करण्यात आली. लक्षात आलं? मग आपण काय करूयात, दोन्ही कायद्यांचा विचार करूयात. 1833च्या कायद्याचाही विचार करूयात आणि 1853च्या कायद्याचा विचार या ठिकाणी करूयात. अठराशे 33चा ऍक्ट आणि हा आहे 1853चा ऍक्ट. सुरुवातीला याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला 1833च्या ऍक्ट मध्ये, तर ही नागरी सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्न झाले, पण अंमलात येऊ शकली नाही. मी तुम्हाला सांगितलं का अंमलात येऊ शकली नाही. कोर्ट ऑफ डायरेक्टर संचालक मंडळाने विरोध केला. सीओडीचा विरोध, कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनं विरोध केला. त्यामुळं ही तरतूद अंमलात येऊ शकली नव्हती 1833च्या कायद्यामध्ये. त्याच वेळेस सांगण्यात आलेलं होतं की आता भारतीय प्रशासनामध्ये भारतीयांना वाटा दिला जाईल. कोणत्याही भारतीयाला त्याचा धर्म, त्याचा जात, त्याचा वंश, त्याचा रंग किंवा त्याचं जन्मस्थान यासाठी कोणत्याही पदासाठी कोणत्याही भारतीयाला प्रतिबंधित केले जाणार नाहीये, 1833च्या कायद्यामध्ये सांगितलं होतं. मग हे अंमलात येऊ शकलं नाही कारण कोर्ट ऑफ डायरेक्टरचा विरोध होता. संचालक मंडळाने विरोध केला. संचालक मंडळाने का विरोध केला हे पण मी तुम्हाला सांगितलं. संचालक मंडळाने का विरोध केला होता? कारण हे अधिकारी नेमण्याचे त्यावेळी अधिकार या संचालक मंडळाला होता. कोणीही स्वतःचे अधिकार सोडायला सहजासहजी तयार नसतात. संचालक मंडळाने सुद्धा स्वतःचे अधिकार न सोडण्याचं ठरवलं आणि त्याला विरोध केला. त्यामुळं ही जी तरतूद होती ती प्रत्यक्षात अंमलामध्ये आली नाही 1833 मध्ये. आता 1853 आला, पुढचा सनदी कायदा आला. त्या सनदी कायद्यामध्ये एक समिती नेमली. त्या समितीचं नाव होतं मेकॉले समिती.
मेकॉले हे लक्षात ठेवायचं. कारण तुम्हाला हे पण विचारतील की भारतामधील पहिली नागरी सेवा प्रदान करण्यामध्ये कोणत्या समितीचं महत्व होतं. मेकॉले समितीचं महत्व होतं हे आपल्याला स्पष्टपणे माहिती असणं गरजेचं आहे. कधी नेमण्यात आलेली होती मेकॉले समिती? 1854 मध्ये नेमण्यात आलेली होती मेकॉले समिती. तशा प्रकारे. आणि आपल्याला जरी असा प्रश्न विचारला की भारतीय नागरी सेवेसाठी नेमण्यात आलेली समिती कोणती होती, तर 1854 मध्ये जर उल्लेख आला तर मेकॉले समिती होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि या समितीच्या शिफारशीनुसार हे भारतासाठी पहिली नागरी सेवा प्रदान करण्यामध्ये प्रत्यक्षात तरतूद करण्यात आली. लक्षात आलं? तशा प्रकारे आणखी एक प्रश्न विचारतील तुम्हाला. कोणत्या समितीनं भारतासाठी पहिली नागरी सेवा प्रदान केली? कोणत्या समितीनं भारतासाठी पहिली नागरी सेवा प्रदान केली असं तुम्हाला विचारलं तर स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. मेकॉले समिती होती. 1854 ची समिती होती आणि या समितीनं भारतासाठी पहिली नागरी सेवा प्रदान केलेली होती. लक्षात आलं? तशा प्रकारे आपण दोन्हींचा विचार केला. 1833 मध्ये काय झालं होतं, 1853 मध्ये काय झालं आणि प्रत्यक्षात तुम्ही आता जी परीक्षा देण्याचा प्रयत्न करताय तर ते मेकॉले समितीच्या शिफारशीनुसार अशा प्रकारची पहिली नागरी सेवा प्रदान केली गेली 1854 मध्ये. 1853 सनदी कायदा त्याच्यामध्ये हा उल्लेख आपल्याला आढळून येतो. आणि याची कार्यवाही कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली तर सनदी कायदा 1853 नुसार या मेकॉले समितीच्या शिफारशीवर कार्यवाही करण्यात आली. आता या ठिकाणी एकाचे अधिकार कमी झाले. कोणाचे? कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचे अधिकार कमी झालेले आपल्याला दिसतात. यांचे अधिकार मर्यादित झाले. पहा, सीओडी यांचे अधिकार मर्यादित झाले. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यालाच आपण म्हणतो संचालक मंडळ. का? अगोदर ईस्ट इंडिया कंपनीमधील जे अधिकारी होते ते अधिकारी नेमण्याचे अधिकार सीओडीला होते. आता हे अधिकारी जे नेमले जाणार होते ते परीक्षेद्वारे निवडले जाणार होते. परीक्षेद्वारे त्यांची निवड होणार होती. म्हणजे यांचा जो हक्क होता हे अधिकारी निवडण्याचे तो अधिकार संपुष्टात आला. इथून पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक भारतीयाची नेमणूक गुणवत्तेनुसार केली जाणार. ना त्याचा धर्म पाहिला जाईल, ना वंश, ना जात, ना त्याचं जन्मस्थान, ना त्याचा रंग, काही पाहायचं नाहीये. त्याची गुणवत्ता पाहायची आणि मग असा भेदभाव न करता त्याची निवड परीक्षेद्वारे करायची. आणि याच्यामुळे काय झालं की हे सीओडी संचालक मंडळ होते त्यांचे अधिकार मर्यादित झाले. त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. लक्षात आलं? कोर्ट ऑफ डायरेक्टर यांचे अधिकार कसे मर्यादित झाले. आता पहा या कायद्यामुळे झालं काय. तुम्हाला जर असं विचारलं की प्रथमच नागरी सेवांमध्ये भारतीयांचा समावेश करण्याची तरतूद कोणत्या कायद्यामध्ये झाली? नागरी सेवांमध्ये भारतीयांचा समावेश झाला. भारतीय प्रशासनामध्ये भारतीयांना वाटा उचलण्याची परवानगी मिळाली 1853च्या कायद्यानं, सनदी कायद्यानं. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूयात. मग तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल की कोर्ट ऑफ डायरेक्टर यांचे अधिकार कसे मर्यादित झाले होते हे लक्षात येईल. पुढचा मुद्दा पहा. विधानसभा आणि प्रशासकीय कार्य वेगळी करण्यात आली. गव्हर्नर जनरलचं कौन्सिल मी तुम्हाला सांगितलं. सुरुवातीपासून आपण उल्लेख करतो. गव्हर्नर जनरलचं कौन्सिल म्हणजे काय? गव्हर्नर जनरलचं कौन्सिल म्हणजे गव्हर्नर जनरल आणि त्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी देण्यात आलेले लोक यांना म्हणायचं गव्हर्नर जनरलचं कौन्सिल किंवा गव्हर्नर जनरलची परिषद. पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की कायदे यांनीच करायचे, शिक्षा यांनीच द्यायची, सगळं गव्हर्नर जनरल इन कौन्सिल कडे होतं. पण 1853चा कायदा आला आणि या कायद्यानं दोन वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आल्या. काय? प्रशासन चालवणं हे वेगळं केलं गेलं आणि कायदे करणं हे कार्य वेगळं केलं गेलं. म्हणजे दोन कार्य केली गेली. प्रशासन
चालवणे व कायदे करणे हे दोन्ही कार्य आपल्याला वेगळी केलेली दिसतात. आपल्याला विचारतील कोणत्या कायद्या अन्वये. सनदी कायदा 1853 अन्वये हे दोन्ही परस्परांपासून वेगळी केलेली आपल्याला दिसून येतात. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता पहा, पुढचा मुद्दा आपण घेऊयात. तुमच्या लक्षात आलं, विधानसभा आणि प्रशासकीय कार्य म्हणजे प्रशासन चालवणं आणि कायदे करणं हे दोन्ही वेगवेगळं केलं गेलं. त्याला आपण हा मुद्दा म्हणतो की विधानसभा आणि प्रशासकीय कार्य 1853च्या सनदी कायद्यान्वये वेगळी झाली, हे लक्षात ठेवायचं. पुढचा मुद्दा पहा, गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल सदस्यांमध्ये वाढ झाली. आता पहा, कौन्सिल सदस्यांमध्ये वाढ झाली. एक लक्षात घ्या, एकूण सदस्यांची संख्या किती झाली हे अगोदर आपण पाहूयात. त्याच्यानंतर त्याची फोड करूयात. लक्षात आलं? ठीक आहे. आता विचार करा, कौन्सिल सदस्यांमध्ये वाढ झाली. किती झाल्या? एकूण विधान परिषदेमधील एकूण सदस्यांची संख्या झाली 12. एकूण 12 झाली. आता आपल्याला पाहायचं आहे ही 12 कशी झाली, याचा आपण अभ्यास करूयात. आपल्याला 3 टप्प्यांमध्ये याचा अभ्यास करावा लागतो. मग ते 3 टप्पे आपण पाहूयात. तर 3 टप्प्यांमध्ये आपण याचा विचार करूया. पहा, सुरुवातीला गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये किती सदस्य होते? 4. परिषद म्हटलं तरी चालेल. 4 सदस्य. पुढं काय झालं की गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलनं कायदेविषयक काम सुरू केलं. त्याच्यामध्ये 6 सदस्य जोडले गेले. सहा सदस्य या ठिकाणी जोडले गेले. आणखी 2 सदस्य कुठून आले याचा जर तुम्ही विचार केला तर विधानसभेचं काम करता यावं यासाठी 2 अतिरिक्त सदस्यांची नेमणूक केली गेली होती. विधानसभेचे अतिरिक्त काम याच्यामध्ये 2 सदस्य जोडण्यात आले. किती झाले पहा? 12. मग तुमच्या लक्षात आलं, गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल सदस्यांमध्ये वाढ झाली, 12 झाली 1853च्या सनदी कायद्यान्वये. गव्हर्नर जनरल कौन्सिलचे 4 सदस्य, कायदेविषयक कामासाठी 6 सदस्य आणि विधानसभेचे अतिरिक्त काम करण्यासाठी 2 सदस्य जोडले गेलेले होते. आता आणखी एक आपल्याला याच्यामध्ये समजावून घ्यावं लागतं. काय समजावून घ्यावं लागतं? हे जे 6 सदस्य आहेत ना, या ठिकाणी पहा, हे जे 6 सदस्य आहेत ते 6 सदस्य कोणकोणते होते त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. या 6 सदस्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश होता त्याचा आपण विचार करूया. याच्यामध्ये बंगालच्या मुख्य न्यायमूर्तींचा समावेश होता. आपण म्हणूया त्या ठिकाणी बंगालचे मुख्य न्यायमूर्ती यांचा समावेश होता. आणखी कोलकाता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचा सुद्धा समावेश होता याच्यामध्ये. कलकत्ता सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश, हे लक्षात ठेवा, कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा समावेश होता. आणि या ठिकाणी आपण म्हणूयात न्यायाधीश म्हणजे थोडस गोंधळ नको, न्यायाधीश यांचा. आणि 4 प्रांतांचे सदस्य होते. 4 प्रांतांमधील प्रत्येकी एक सदस्य होता. ते 4 प्रांत कोणते त्याचा आपण विचार करूया. याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं बंगाल, मद्रास, मुंबई आणि आग्रा. या ठिकाणी आपण पाहू. बंगाल, मद्रास, मुंबई आणि
आग्रा हे 4 प्रांत. लक्षात आले? हे 4 प्रांत बंगाल, मद्रास, मुंबई आणि आग्रा या 4 प्रांताचा एक प्रतिनिधी होता. अशा प्रकारे याच्यामध्ये कायदेविषयक कामासाठी 6 सदस्य नेमण्यात आलेले होते. लक्षात आलं? आता तुमच्या लक्षात आलं. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल सदस्यांमध्ये वाढ झाली. एकूण किती? 12. गव्हर्नर जनरल आणि कौन्सिलचे 4, कायदेविषयक कामासाठी 6 सदस्य. त्या 6 सदस्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश होता? बंगालचे मुख्य न्यायमूर्ती, कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्याच्यानंतर बंगाल, मद्रास, मुंबई आणि आग्रा या 4 प्रांतांचा एक प्रतिनिधी सहभागी होता. तशा प्रकारे हे 12 सदस्य. मग आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आला की गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये वाढ झाली, तर ती वाढ कोणत्या प्रकारे झाली हे लक्षात येईल तुमच्या. आणखी आपण आता पुढच्या मुद्द्यावरती जाऊया. कायदा सदस्याला पूर्ण सदस्याचा दर्जा. आता पहा, कायदा सदस्याला पूर्ण सदस्याचा दर्जा आपण मागच्या 1833च्या कायद्यामध्ये म्हटलं होतं. लॉर्ड मेकॉले या कायदा सदस्याची नेमणूक करण्यात आली. त्याचा आपण अभ्यास केला होता शेवटच्या टप्प्यात. लॉर्ड मेकॉले या कायदा सदस्याची नेमणूक करण्यात आली. आता लॉर्ड मेकॉलेचा विचार करताना आपल्याला 2 कायद्यांविषयी विचार करावा लागतो. एक 1833चा कायदा, दुसरा 1853चा कायदा. मग आपण काय करूयात, 1833 मध्ये त्याला कोणते अधिकार होते आणि 1853 मध्ये त्या अधिकारांमध्ये कसा बदल झाला याचा विचार करूयात. 2 कायद्यांचा आपण विचार करूयात. तुलना. (1833) ऍक्ट आणि हा चालू असणारा 1853 ऍक्ट या 2 कायद्यांचा आता विचार करा. कायदा सदस्य नेमला गेलेला होता. त्याला त्यावेळी कोणते अधिकार होते? यावेळी हा जो कायदा सदस्य नेमला जात होता, आपण म्हटलं 2 प्रकारे कार्य पार पाडलं जात होतं. एक तर एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळाचं कार्य केलं जात होतं 1833 मध्ये. त्यावेळी कायदा सदस्याचा त्याच्यामध्ये समावेश होत नव्हता. कायदा सदस्याचा कधी समावेश होत होता 1833 मध्ये? तर ज्यावेळी कायदे निर्मिती केली जायची, तर त्याच वेळी कायदा सदस्याचा त्याच्यामध्ये समावेश होत होता. शिवाय पूर्ण वेळ सदस्य नव्हता 1833 मध्ये, आपल्याला म्हणता येईल. इकडे तो पूर्ण वेळ सदस्य नव्हता. 1833च्या कायद्यामध्ये आपण अभ्यासला. 1853च्या ऍक्ट मध्ये त्याला पूर्ण वेळ सदस्याचा दर्जा प्राप्त झाला. पूर्ण वेळ सदस्य. या ठिकाणी 1833च्या कायद्यामध्ये तो मतदान करू शकत नव्हता विधिमंडळामध्ये. आपण अटर्नी जनरलचं उदाहरण घेतलं होतं, आठवतंय का? अटर्नी जनरल आपल्या संसदीय कामकाजात भाग घेऊ शकतात, पण संसदेचं सदस्य नसल्यामुळं ते संसदेमध्ये मतदान करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे लॉर्ड मेकॉलेची स्थिती 1833 मध्ये होती. म्हणजे या ठिकाणी त्याला मतदान करता येत नव्हतं. पण 1853च्या कायद्याचा जर तुम्ही विचार केला, तर याला या ठिकाणी मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. मतदानाचा अधिकार त्याला प्राप्त झाला. मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आणि इथं मतदान करता येत नव्हतं. या दोन्ही मधलं फरक म्हणजे 1833च्या कायद्यामध्ये कायदा सदस्याला लॉर्ड मेकॉलेला कधी बोलवलं जायचं? फक्त ज्यावेळी कायदा करायचा असेल त्याच वेळी त्याला आमंत्रित केलं जात होतं. अन्यथा त्याला आमंत्रित केलं जात नव्हतं. मतदानामध्ये त्याला भाग घेता येत नव्हता. पण 1853च्या कायद्यामध्ये तो पूर्ण वेळ सदस्य त्याला बनवण्यात आलं आणि त्याला मतदानाचा अधिकार 1853च्या कायद्यानं प्राप्त झाला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे या कायदा सदस्याला पूर्ण सदस्याचा दर्जा प्राप्त झाला. लक्षात आलं? तर हे लक्षात ठेवायचंय. म्हणजे आपला हा मुद्दाही तुम्हाला क्लिअर झाला की कशा प्रकारे कायदा सदस्याला पूर्ण सदस्याचा दर्जा
प्राप्त झालेला होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. संपूर्ण भारतासाठी स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची स्थापना करण्यात आली. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधान परिषद, संपूर्ण भारतासाठी असणारी विधान परिषद, त्याला स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हणतात. आणि ही संपूर्ण भारतासाठी स्थापना झाली कोणत्या कायद्यानुसार झाली असं आपल्याला विचारतील. तर सनदी कायदा 1853 नुसार या संपूर्ण भारतासाठी स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची स्थापना करण्यात आली, हे लक्षामध्ये ठेवायचंय. आणि मग या स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं महत्व एवढं वाढलं की पुढं याच लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला छोट्या संसदेचं स्वरूप प्राप्त झालं. छोट्या संसदेचे स्वरूप प्राप्त झाले. छोट्या संसदेचं स्वरूप प्राप्त झालं. संपूर्ण भारतासाठी स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची स्थापना करण्यात आली आणि त्यालाच पुढे छोट्या संसदेचं स्वरूप म्हणजे या ठिकाणी आता जी आपली संसद दिसतीये त्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की कोणत्या प्रकारे त्या संसदेचं छोटं रूप हे सनदी कायदा 1853 मध्ये तयार झालेलं होतं. अशा प्रकारे या स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली स्थापन तर झालीच, पण प्रथमच याच्यामध्ये एक तत्व मांडण्यात आलं. ते तत्व होतं प्रादेशिक प्रतिनिधित्व. प्रादेशिक प्रतिनिधित्व या तत्वाची मांडणी करण्यात आली. मग आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागतं की प्रादेशिक प्रतिनिधित्व या तत्वाची मांडणी कोणत्या कायद्यानुसार प्रथम करण्यात आली. प्रथमच प्रादेशिक प्रतिनिधित्व हे तत्व कोणत्या कायद्यामध्ये मांडण्यात आलेलं होतं, कोणत्या सनदी कायदा 1853 मध्ये हे तत्व मांडण्यात आलेलं होतं, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे हे संपूर्ण भारतासाठी स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची स्थापना करण्यात आली, हे लक्षामध्ये ठेवायचं. मग आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. पुढचा मुद्दा कोणता आहे पहा, लॉ कमिशन. लॉ कमिशन अतिशय महत्वाची हे कार्यवाही झाली. आता एक लॉ कमिशन नेमलं. पहिली गोष्ट लक्षात घ्या की हे लॉ कमिशन कुठं नेमलेलं होतं, भारतात होतं का इंग्लंडमध्ये होतं. हे लॉ कमिशन नेमलं गेलं इंग्लंडमध्ये. लॉ कमिशनची नेमणूक करण्यात आली इंग्लंडमध्ये. आता पहा, इंग्लंडमध्ये लॉ कमिशनची नेमणूक करण्यात आली. मग हे लॉ कमिशन नेमण्याचा अधिकार कोणाला होता याचाही आपल्याला विचार करावा लागतो. मग आपल्याला सांगता येतं की लॉ कमिशन नेमण्याचा अधिकार होता राजसत्तेला. मग आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं राजसत्तेकडून नेमणूक. लक्षात आलं, लॉ कमिशन नेमलं गेलं कुठं होतं, इंग्लंडमध्ये. कोणाकडून नेमणूक केली जाणार होती, या राजसत्तेकडून नेमणूक केली जाणार होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता पहा, आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतोय का की हे लॉ कमिशन नेमलं, या लॉ कमिशनचं काम काय होतं. याचं काम होतं इंडियन लॉ कमिशननं जे अहवाल तयार केलेले आहेत तर ते अहवाल तपासायच्या आणि त्याच्या बाबतीत शिफारशी करायच्या. लक्षात आलं, काय काम होतं लॉ कमिशनचं. आपण या ठिकाणी म्हणूयात काय होतं तर इंडियन लॉ कमिशन. इंडियन लॉ कमिशनने जे अहवाल तयार केलेत, यांनी जे अहवाल तयार केलेत त्या अहवालांची तपासणी करायची आणि शिफारशी करायच्या. तपासणी करणे
आणि शिफारशी करायच्या. लक्षात आलं किती सोपे पहा. लॉ कमिशन कुठं नेमलं? इंग्लंडमध्ये नेमलं. कोण नेमणूक करणार होतं? राजसत्ता नेमणूक करणार होती. आणि त्याचं काम काय होतं? इंडियन लॉ कमिशननं जे अहवाल तयार केलेत त्या अहवालाची तपासणी करायची आणि त्याच्यावरती शिफारशी करायच्या. तर यासाठी लॉ कमिशनची स्थापना 1853च्या सनदी कायद्यान्वये इंग्लंडमध्ये करण्यात आलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता तुम्ही जर विचार करत असाल की या लॉ कमिशनचा आपल्या भारतासाठी काय उपयोग झाला? हो, निश्चित भारतासाठी उपयोग झाला याचा. कसा उपयोग झाला? आज आपल्या देशामध्ये इंडियन पिनल कोड आपण म्हणतो. इंडियन पिनल कोड, त्याच्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड, हे कुठून निर्माण झालेत? इथून निर्माण झालेले आहेत. तुम्ही आज आपण जे पाहतो इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, तशा कायद्यांचं संहितीकरण झालं. आपल्याला या ठिकाणी सांगता येतं कायद्यांचं संहितीकरण करण्यात आलं. नियमावली. संहितीकरण करणे म्हणजे काय? संहितीकरण केलं गेलं. संपूर्ण भारतासाठी कायदे तयार करण्यात आले. संपूर्ण भारतासाठी कायदे तयार झालं. त्याच्यामुळे झालं काय की आपल्या देशामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. आपल्या देशामध्ये ऐक्याची भावना निर्माण झाली. कारण याच्यामुळे झालं काय, संपूर्ण भारतासाठी एक कायदा निर्माण झाला. संपूर्ण भारतासाठी एकच कायदा, इंडियन पिनल कोड. संपूर्ण भारतासाठी एकच कायदा निर्माण झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्या देशामध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हायला मदत झाली. लक्षात आलं? लॉ कमिशन नेमलं इंग्लंडमध्ये, नेमणूक केली राजसत्तेनं. आणि याचं काम काय होतं? इंडियन लॉ कमिशननं जो अहवाल दिलाय त्याची तपासणी करायचं, त्याच्यावरती शिफारशी करायच्या. आणि याच्यामधून काही कायदे निर्माण झाले. इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड. आणि याच्यामुळे कायद्यांचं संहितीकरण झालं आणि संपूर्ण भारतासाठी एकच कायदा निर्माण झाला. आणि या कायद्यामुळे आपल्या देशामध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हायला मदत झाली. लक्षात आलं? कशा प्रकारे 1833चा हा कायदा होता, लक्षामध्ये ठेवायचं. आता पहा, ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झालेले सगळे कायदे आपले संपले. आपण काय म्हटलं होतं? आपला जो घटनात्मक इतिहास आपण अभ्यासतो तो 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात कोणते कायदे झाले आणि दुसरा टप्पा आहे ब्रिटिश सम्राटाच्या अंतर्गत झालेले कायदे. तर ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात जे कायदे झाले होते ते 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट ते 1853चा कायदा, या कायद्यापर्यंत हा पहिला टप्पा संपतो. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झालेले कायदे. आता आपला दुसरा टप्पा सुरू होतोय ब्रिटिश राजवटीत पारित झालेले कायदे. लक्षात आलं? पहिला टप्पा संपला. दुसऱ्या टप्प्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करता. चला आपण सुरुवात करूयात दुसऱ्या टप्प्याच्या अभ्यासाला. थोडीशी रिव्हिजन करूयात का? पाहून घ्या एकदा. हे पहा, कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या कमी झाली. आपण सुरुवातीला म्हटलं. त्याच्या अगोदर पण आपण काही मुद्दे अभ्यासले होते की 4 सनदी कायदे 1793, 1813, 1833, 1853. सुरुवातीला 20 वर्षे दिसतात तुम्हाला. आणि 1853 मध्ये मात्र असं काही वचन दिलं नाही, सनद दिली नाही की 20 वर्षासाठी जोपर्यंत आम्ही नवीन कायदा करत नाही तोपर्यंत तुम्ही कारभार करायचा. आम्ही काही निर्णय घेतला की तुमचा कारभार संपला, असं सांगण्यात आलं कंपनीला, ईस्ट इंडिया कंपनीला. उद्देश होता तत्कालीन विधिमंडळाला सक्षम करायचा, त्याचा विस्तार करायचा. या उद्देशानं अशा प्रकारे हा 1853चा सनदी कायद्यामध्ये कंपनीला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं. आपण म्हटलं कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या कमी झाली. भारतासाठी पहिली नागरी सेवा प्रदान झाली. कोर्ट ऑफ डायरेक्टरचे अधिकार मर्यादित झाले. विधानसभा आणि प्रशासकीय कार्य वेगळी झाली.
गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल सदस्यांमध्ये वाढ झाली, कायदा सदस्याला पूर्ण सदस्याचा दर्जा प्राप्त झाला, संपूर्ण भारतासाठी स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची स्थापना आणि लॉ कमिशन हे मुद्दे तुमच्या सहजपणे लक्षात राहतील. अशा प्रकारे सनदी कायदा 1853 घटनात्मक इतिहासातल्या 2 टप्प्यांपैकी पहिला टप्पा संपतो, ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झालेले कायदे. आता आपण अभ्यासणार आहोत ब्रिटिश सम्राटाच्या अंतर्गत पारित झालेले कायदे किंवा ब्रिटिश राजवटीखाली पारित झालेले कायदे. हे पहा 1858चा भारत सरकारचा कायदा. आता याला भारत सरकारचा कायदा म्हणायचं. काय आहे भारत सरकारचा कायदा आपण पाहूयात. भारत सरकार कायदा 1858. 1857चा उठाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि 1857च्या उठावाशिवाय आपला एमपीएससीचा अभ्यासक्रम यूपीएससीचा सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण होत नाहीये. 1857च्या उठावाचा अभ्यास हा करावाच लागतो, पूर्व आणि मुख्य दोन्हींना पण. तर हा 1857चा उठाव, त्याच्या परिणामांमुळे हा कायदा झाला ज्याला भारत सरकार कायदा 1858 असं म्हटलं जातं. काय झालं? ब्रिटिश सरकार, ब्रिटिश गव्हर्नमेंट आपण म्हणूया किंवा ब्रिटिश राजवट म्हणा, ब्रिटिश राजवटीने काय केलं? कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी सत्ता काढून घेतली यांच्या हातात. बस आता खूप झालं असं सांगितलं की अगदी उठाव झाला आणि आम्हाला हकलून द्यायची वेळ आली भारताबाहेर. तुमची सत्ता आता पुरेशी झाली, सत्ता काढून घेतली. भारताची जी संवैधानिक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये महत्वाचे बदल करायला सुरुवात झाली 1858च्या कायद्यान्वये. पहिला बदल मी तुम्हाला सांगितलं, ब्रिटिश राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातली सत्ता काढून घेतली. आता याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या याचा आपल्याला विचार करावा लागतो. आपण पाहूयात कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. दोन्ही मंडळ बरखास्त करून टाकली. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल ही दोन मंडळं जी आपण पाहिली, द्वैध शासन व्यवस्था सुरू झाली असं आपण म्हटलं होतं. कुठल्या आठवतंय का? पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये या दोन मंडळांची स्थापना करण्यात आली होती. आली होती का? हा. मग ही दोन मंडळ बरखास्त झाली कोणत्या कायद्यान्वये? तर भारत सरकार कायदा 1858च्या कायद्यान्वये की कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल ही दोन संस्था, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळ होता आणि बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे नियामक मंडळ, ही दोन्ही मंडळ 1858च्या कायद्याने बरखास्त करण्यात आले. आता तुम्ही विचार कराल ही दोन्ही मंडळ तुम्ही बरखास्त केली असं म्हणताय, मग त्याच्या जागी पर्यायी व्यवस्था केली का? हो, त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा या मुद्द्यामध्ये. दोन्ही मंडळ बरखास्त, भारत मंत्री पदासाठी तरतूद करण्यात आली. मग ही दोन्ही मंडळ बरखास्त केली आणि त्यांची जबाबदारी टाकली भारत मंत्र्यांवरती. लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री बनला. म्हणजे भारत मंत्री पदासाठी तरतूद ही दोन मंडळ बरखास्त केली आणि त्यांची जबाबदारी भारत मंत्र्याकडे दिली. पहिला भारत मंत्री नेमला, त्याचं नाव होतं लॉर्ड स्टॅनले. इंडिया काउन्सिल मधील 15 सदस्यांची रचना, ते 15 सदस्य कोणते होते याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर इंडिया काउन्सिलचे प्रशासकीय काम व तरतुदी कोणत्या पद्धतीने पार पाडल्या जाणार होत्या याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर भारत मंत्र्याच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या होत्या याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर भारताच्या उत्पन्नाविषयी कोणत्या तरतुदी सांगण्यात आल्या आणि काही इतर महत्वाच्या तरतुदी, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने किंवा सगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत भारत सरकार कायदा 1858. चला आपण विचार करूयात. पहिला एक एक मुद्दा घेऊयात. हा, दोन मंडळ बरखास्त. मी तुम्हाला सांगितलं दोन कोणती मंडळ बरखास्त झाली. एक होतं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि दुसरं होतं बीओसी, बोर्ड ऑफ कंट्रोल. म्हणजे दोन मंडळ, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स,
बोर्ड ऑफ कंट्रोल दोन्ही मंडळ बरखास्त करून टाकण्यात येईल. दोन्ही मंडळ बरखास्त झाली. म्हणजे तुमचा पहिला मुद्दा लक्षात आला की दोन्ही मंडळ बरखास्त झाली. कोणती दोन झाली? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल, जी पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये ज्यांची स्थापना करण्यात आलेली होती, तर ती मंडळ बरखास्त झालीत 1858च्या कायद्यामध्ये. चला, मग मंडळ बरखास्त कोणती झाली हे आपल्या लक्षात आलं. आता आपण या ठिकाणी आणखी एक मुद्दा आपल्याला पाहायचा. मंडळ बरखास्त झाली, मग त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था काय केली? तर यांच्या जाग्यावर एक नवीन पद निर्माण करण्यात आलं. त्याला म्हटलं जातं भारत मंत्री. हे नवीन पद निर्माण करण्यात आलं. भारत मंत्री या नवीन पदाची निर्मिती, नवीन पदाची निर्मिती. तुम्ही लगेच म्हणाल कोण? लॉर्ड स्टॅनले. हा भारत मंत्री, पहिला भारत मंत्री कोण होता हे तुम्हाला विचारते. लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री. लक्षात आलं? तशा प्रकारे भारत मंत्री या नवीन पदाची निर्मिती कशाच्या आधारावर? दोन्ही मंडळ बरखास्त झाली. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल, बीओडी, बीओसी, ही दोन्ही मंडळ बरखास्त झाली आणि त्यांच्या जाग्यावर भारतात राज्यकारभाराची जबाबदारी सांभाळणारा कोणीतरी असावा म्हणून भारत मंत्री या नवीन पदाची निर्मिती झाली. पहिला भारत मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली लॉर्ड स्टॅनली याची. लक्षात आली? हे लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा पाहूयात. पुढच्या मुद्द्याविषयी याच मुद्द्यामध्ये आपण सांगितलं भारत मंत्री या पदासाठी तरतुदी करण्यात आल्या. काय तरतुदी होत्या त्याच आपल्याला पाहायचं. आता कोण होता हे आपण अभ्यासलं. लॉर्ड स्टॅनले. लॉर्ड स्टॅनले हे भारत मंत्री होत्या. ठीक आहे, भारत मंत्री होता. आता याच्यासाठी याला जे पद दिलं त्या पदासाठी काही तरतुदी करण्यात आल्या. सांगितलं की एवढं मोठं पद मिळत आहे म्हणजे त्याला काहीतरी नियम असणार आहे, काहीतरी अटी त्याच्यासाठी असणार आहे. काय अटी लावल्या? सांगितलं भारत मंत्री ब्रिटिश पार्लमेंटचा आणि मंत्रिमंडळाचा सदस्य असला पाहिजे. आपण या ठिकाणी म्हणाल व मंत्रिमंडळाचा सदस्य. भारत मंत्री काय आहेत की तो ब्रिटिश पार्लमेंट आणि मंत्रिमंडळाचा सदस्य असला पाहिजे. तो भारताच्या राज्यकारभारासाठी पार्लमेंटला जबाबदार असला पाहिजे. पार्लमेंटला जबाबदार, भारताच्या राज्यकारभारासाठी तो पार्लमेंटला, इंग्लंडच्या पार्लमेंटला जबाबदार असला पाहिजे. भारत मंत्र्यांना त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी मग काही लोक दिले गेले. एक इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आलं. कामामध्ये मदत करण्यासाठी एका इंडिया काउन्सिल ची निर्मिती करण्यात आली. पहा, इंडिया काउन्सिलची निर्मिती करण्यात आली. किती सदस्य होते याच्यामध्ये? याच्यामध्ये होते 15 सदस्य. 15 सदस्य. 15 सदस्य होते. लक्षात आलं? भारत मंत्री पदासाठी तरतूद ब्रिटिश पार्लमेंट आणि मंत्रिमंडळाचा सदस्य असला पाहिजे. तो भारतातील राज्यकारभारासाठी पार्लमेंटला जबाबदार असला पाहिजे. त्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची निर्मिती करण्यात आली. त्या इंडिया काउन्सिलमध्ये 15 सदस्य होते. लक्षात आलं? तशा प्रकारे भारत मंत्री पदासाठी तरतूद हे लक्षामध्ये ठेवायचे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. इंडिया काउन्सिलमध्ये एक लक्षात आलं 15 सदस्य होते. आता विचार करा त्या 15 सदस्याची रचना कशी होती त्याचा विचार करावा लागेल. याच्यात 2 प्रकारे रचना केली गेली. पहिल्या प्रकारे सांगण्यात आलं, आपण पाहूयात या ठिकाणी.
दोन प्रकारे कशी रचना करण्यात आली? दोन प्रकारे रचना, एक 8 सदस्य, दुसरी रचना 7 सदस्य. 8 आणि 7 एकूण किती? 15 सदस्य. यापैकी 8 इकडे आणि 7 इकडे. 8 सदस्यांची नेमणूक कोण करणार? राजसत्ता. 15 पैकी 8 सदस्य यांची नेमणूक राजसत्ता करणार होती. 7 सदस्यांची नेमणूक कोण करणार होतं? कंपनीचे संचालक. हे 7 सदस्यांची नेमणूक. लक्षात आलं? 15 सदस्य इंडिया काउन्सिलमध्ये रचना आपण अभ्यासली. कशासाठी केली? भारत मंत्र्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी 15 सदस्यांची रचना केली. त्या 15 सदस्यामध्ये 8 सदस्य या ठिकाणी आपण अभ्यासले की ते 8 सदस्य राजसत्ता नेमणूक करणार होती आणि त्याच्यातले 7 सदस्य जे होते ते 7 सदस्य हे कंपनीचे संचालक नियुक्त करणार होते. पण याच्यामध्ये सुद्धा काही अटी होत्या. समजा असं झालं की कंपनीने नियुक्त केलेले जे सदस्य हे 7 सदस्य आहेत. इमॅजिन करा हे कंपनीने 7 सदस्य नेमले. जर यांची जागा रिक्त झाली तर काय करायचं? कोण नेमणूक करणार? जर यांची जागा रिक्त झाली तर सदस्यांची नेमणूक कोण करणार हे पण सांगितलं. यांची जागा जर रिक्त झाली तर नवे सदस्य नेमण्याचे अधिकार नवे सदस्य नेमण्याचे अधिकार कोणाला असणार होत्या? तर इंडिया काउन्सिलला असणार होत्या. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल नवे सदस्य नेमण्याचे अधिकार इंडिया काउन्सिल. लक्षात आलं रचना कशी आहे? आपण म्हणतोय की 15 सदस्य इंडिया काउन्सिलचे, 8 राजसत्ता, 7 कंपनीचे संचालक. जागा जर कंपनीच्या संचालकांनी नेमलेल्या 7 सदस्यांची जागा जर रिकामी झाली तर नवे सदस्य नेमण्याचा अधिकार इंडिया काउन्सिलला होता. हे लक्षात ठेवायचं. कधी विधानामध्ये विचारलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता विचार करा, इंडिया काउन्सिलमध्ये सदस्य नेमले. तुम्हाला असं वाटतंय का की हे सदस्य नेमले यांचा काही तर कालावधी असणार आहे? मग तुम्हाला जर असं विधानामध्ये विचारलं की यांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता, विधान बरोबर आहे का चूक आहे? सदस्यांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आलेला नव्हता. हे लक्षात ठेवा. हे जे सदस्य होते, हे जे 15 सदस्य आहेत, आपण म्हणूयात कार्यकाळ निश्चित नाही. यांचा कार्यकाळ निश्चित नाही. 15 सदस्य नेमण्यात आले पण कालावधी निश्चित होता का? कार्यकाळाची मुदत, त्यांची जी मुदत होती ती मुदत निश्चित नव्हती. हे लक्षामध्ये ठेवायचं. आणखी काही गोष्टी आहेत त्याही आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहूत. त्याच्यामध्ये हा मुद्दा आहे इंडिया काउन्सिलचं प्रशासकीय कामकाज आणि तरतुदी. आपण याचा जर विचार केला तर इथेच विचार करूयात, तो पुढचा मुद्दा असेल. हे 15 सदस्य आपण म्हटलं कार्यकाळ निश्चित नाही. पण आता असा विचार करा थोडासा वेगळा याच्यामध्ये. इंडिया काउन्सिल मधील जे सदस्य आहेत 15 त्यांना त्यांच्या पदावरून दूर करायचं तर काय तरतूद असेल? काय तरतूद करता येईल याचा विचार करा. इंडिया काउन्सिल मधील सदस्यांना त्यांच्या पदावरून दूर करायचा काय तरतूद करता येईल? कोणती तरतूद असेल?
असा विचार तुमच्या मनामध्ये येतो, यायला पाहिजे. म्हणजे त्या इंडिया काउन्सिलमधील 15 सदस्य पूर्णपणे आपल्याला समजतात. सांगितलं त्याचे 15 सदस्य तुम्हाला यांना पदावरून दूर करायचं आहे, पदावरून दूर करू शकता, पण एक अट आहे. पदावरून दूर करण्यासाठी एक अट आहे. कोणती अट आहे? जर इंग्लंड मधल्या पार्लमेंटच्या दोन्ही गृहांनी जर मागणी केली तरच त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येऊ शकेल. लक्षात येतं? पदावरून कसं दूर करता येईल यांना? पार्लमेंटच्या दोन्ही गृहांनी मागणी केल्यास पदावरून दूर करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला हे पण कळालं की यांना पदावरून दूर करता येऊ शकत होतं का? येऊ शकत होतं. पण काय अट होती? पार्लमेंटच्या दोन्ही गृहांनी अशी मागणी करायची, त्यांना पदावरून दूर करा अशी जर मागणी केली तर त्यांना पदावरून दूर करता येऊ शकत होतं. इंडिया काउन्सिल मधील सदस्य सहजासहजी नाहीत नेमले. संपूर्ण भारताचा कारभार चालवायचा होता. मग संपूर्ण भारताचा कारभार चालवायचा, अनेक अटी टाकल्या. सांगितलं याच्यामध्ये जे तुम्ही निम्मे सदस्य नेमणार आहेत ना, तर ते निम्मे सदस्य भारतामध्ये किमान 10 वर्ष नोकरी केलेली असले पाहिजेत. कोण सदस्य होते याच्यामध्ये? भारतामध्ये किमान 10 वर्षे नोकरी केलेले हे सदस्य याच्यामध्ये असले पाहिजेत. ही अट होती. म्हणजे इंडिया काउन्सिलमध्ये जर एखाद्या सदस्याची नेमणूक करायची असेल तर त्याला अट आहे, भारतामध्ये किमान 10 वर्ष त्यांनी नोकरी केलेली असली पाहिजे आणि शिवाय स्वदेशी परत जाऊन त्याला 10 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला नसला पाहिजे, तरच त्याला इंडिया काउन्सिलमधील सदस्य बनता येईल. लक्षात आलं? इंडिया काउन्सिलमध्ये किती मोठी घटना घडली आहे पहा, की इंडिया काउन्सिलमध्ये आता याच्यामध्ये आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात. सुरुवातीला आता इमॅजिन करा, इंडिया काउन्सिलच्या निर्मिती का करण्यात आली? भारत मंत्र्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची निर्मिती करण्यात आली. भारत मंत्री हे पद का निर्माण करण्यात आलं? भारत मंत्री पद निर्माण करण्यात आलं कारण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल ही दोन मंडळं जे 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये तयार करण्यात आली होती ती बरखास्त झाली. त्यामुळे राज्य कारभार चालवण्यासाठी जबाबदारी कोणावर द्यायची यासाठी भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. पहिला भारत मंत्री बनला लॉर्ड स्टॅनले. मग त्याच्यानंतर त्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी 15 सदस्याचं इंडिया काउन्सिलची निर्मिती करण्यात आली. हे आहेत 15 सदस्य. त्यातील 8 सदस्यांची नेमणूक राजसत्ता करणार होती, 7 सदस्यांची नेमणूक कंपनीचं संचालक करणार होतं. 7 सदस्यांमध्ये जर जागा रिक्त झाली तर नवे सदस्य नेमण्याचे अधिकार इंडिया काउन्सिलला असणार होतं. त्यानंतर यांना त्यांच्या पदावरून दूर करता येऊ शकत होतं का? इंडिया काउन्सिल मधील सदस्यांना हो पदावरून दूर करता येऊ शकत होतं. जर पार्लमेंटच्या दोन्ही गृहांनी मागणी केली तर त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येणं शक्य होतं. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी एक अट टाकलेली होती की त्यांनी भारतामध्ये किमान 10 वर्ष नोकरी केलेली असली पाहिजे आणि जर ते इंग्लंडमध्ये गेलेले असतील तर स्वदेशी परत येऊन त्यांना 10 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला नसला पाहिजे. अशाच निम्म्या सदस्यांची नेमणूक इंडिया काउन्सिलमध्ये केली जाईल. अशा प्रकारे निम्म्या सदस्यांसाठी रचना करण्यात आलेली होती, तरतूद होती, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणखी तुम्ही विचार कराल इंडिया काउन्सिलमध्ये एवढे सदस्य नेमले, त्यांना पगार दिला जात होता का? का फ्री मध्ये काम करत होते? साहजिकच आहे, तुमच्या मनामध्ये उत्तर मिळालं फ्री तर काम करत नसणार आहे. मग विचार करा यांना वेतन जे मिळत होतं ते वेतन किती मिळत होतं इंडिया काउन्सिल मधील सदस्यांना? यांना वार्षिक वेतन मिळत होतं. आपण म्हणूया त्या ठिकाणी
वार्षिक वेतन. किती वार्षिक वेतन मिळत होतं? 1200 पौंड. एवढं वार्षिक वेतन या इंडिया काउन्सिल मधील सदस्यांना मिळत होतं. आता पूर्ण इंडिया काउन्सिल तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल की कशा प्रकारे रचना आहे, कशा प्रकारे त्याच्यामध्ये कार्यवाही चालू असणार आहे, ते या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येतील. आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. इंडिया काउन्सिलचं प्रशासकीय काम आणि त्याच्या तरतुदी. प्रशासकीय काम म्हणजे इंडिया काउन्सिलचं प्रशासकीय काम चालू असताना पहिली गोष्ट त्यांच्या बैठका कधी भरत होत्या. बैठका होत होत्या का? हो. त्यासाठी नियम केला होता. यांची सभा भरायची. इंडिया काउन्सिलची सभा भरवली जात होती. कधी भरवली जात होती? आठवड्यातून कमीत कमी एकदा भरवली जात होती. आठवड्यातून कमीत कमी एकदा इंडिया काउन्सिलची सभा भरवली जात होती. एक अट होती याच्यामध्ये. काय अट होती? याच्यामध्ये सांगितलं होतं की जर सभा चालू ठेवायची असेल तर सभेच्या गणपूर्तीसाठी 5 सदस्य उपस्थित असले पाहिजे. सभेच्या गणपूर्तीसाठी किती सदस्य उपस्थित असले पाहिजे? 5 सदस्य उपस्थित असले पाहिजे. सभेच्या गणपूर्तीसाठी हे 5 सदस्य उपस्थित असले पाहिजे. या इंडिया काउन्सिलचा अध्यक्ष कोण असणार होता? साहजिकच आहे, भारत मंत्र्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली. भारत परिषद असं मराठीत म्हणतात त्याला. भारत परिषद इंडिया काउन्सिलला. त्याचा अध्यक्ष असणार होता, आपल्याला सांगता येईल अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष असणार होते भारत मंत्री. भारत मंत्री याचे अध्यक्ष असणार होते. तशा प्रकारे इंडिया काउन्सिलचं प्रशासकीय कामकाज पार पाडणार होतं. सभा आठवड्यातून कमीत कमी एकदा. सभेच्या गणपूर्तीसाठी किती सदस्य असले पाहिजेत? सभा चालू राहण्यासाठी 5 सदस्य. अध्यक्ष कोण असणार होता? अध्यक्ष भारत मंत्री असणार होता. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे लक्षात आलं प्रशासकीय काम कसं चालणार होतं. आता भारत मंत्र्याच्या जबाबदाऱ्या, खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या. भारत मंत्र्याच्या जबाबदाऱ्यांचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सगळ्या जबाबदाऱ्यांचा विचार करावा लागेल. आपण करूयात या ठिकाणी. ठीक आहे, भारत मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या. समजा हा लॉर्ड स्टॅनली आहेत. लॉर्ड स्टॅनली आहेत. हे भारत मंत्री आहेत, आपल्याला माहिती आहे. पहिले भारत मंत्री लॉर्ड स्टॅनली. काय करायचं यांनी? त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार होता. निर्णय घेतले यांनी की ते कुणाला कळवायचं हे सांगितलेलं होतं. निर्णय घेतले की भारताच्या व्हाईसरॉयला निर्णय कळवायचे किंवा भारताचा गव्हर्नर जनरल याला निर्णय काढायचे. तुम्ही निर्णय घेतले ना की पहिला निर्णय यांना कळवायचा. समजा आणखी काय सांगितलं, यांच्यामध्ये आणि आपण म्हणूयात भारत मंत्री आणि गव्हर्नर जनरल यांच्यामध्ये जो काही पत्र व्यवहार होईल या दोघांमध्ये होणारा पत्र व्यवहार, तर त्यांनी काय करायचं आहे, जो काही पत्र व्यवहार केला जाईल
तो सगळा पत्रव्यवहार इंडिया कौन्सिल पुढे ठेवायचा आहे. भारत परिषदेसमोर, इंडिया कौन्सिल समोर केला जाणारा सगळा पत्रव्यवहार इंडिया कौन्सिल समोर ठेवायचे. लक्षात आलं? पहिला निर्णय घेतला की गव्हर्नर जनरलला कळवायचा. दुसरी गोष्ट, भारत मंत्र्यांनी गव्हर्नर जनरल कामकाजाच्या बाबतीत पत्रव्यवहार होणार होता त्यावेळी. मग पत्रव्यवहार जर झाला तर तो इंडिया कौन्सिलच्या समोर ठेवावा, अशा स्पष्ट सूचना भारत मंत्र्याला देण्यात आलेल्या होत्या. तुम्ही काय काय करायचंय, तुम्ही मोठं पद आहे तुमच्याकडे, मग तुम्ही काय काय करायचं याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. सांगितलं भारत मंत्र्याला, समजा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. काय काय सांगितले पाहिजे ना, यांना सांगितलं की जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, आता आपल्याला राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत ना आणीबाणीच्या परिस्थितीत, यांना पण अधिकार होते त्या काळामध्ये भारत मंत्र्याला दिले होते. सांगितलं आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, तातडीनं निर्णय घ्यायचा आहे. भारत मंत्री असा निर्णय स्वतःच्या जबाबदारीवरती घेऊ शकतो आणि मग तो निर्णय तुम्हाला मान्यतेसाठी इंडिया कौन्सिल पुढे ठेवावा लागेल. म्हणजे आणीबाणी आली आहे, निर्णय घ्यायचा आहे, याला विचारू, पार्लमेंटला विचारू, हे बघत नाही बसायचं. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे, ठीक आहे. निर्णय घेतला, झाला निर्णय, आणि निर्णय झाल्यानंतर मग त्या निर्णयाला मान्यता मिळावी, पण तो निर्णय पुढच्या कालावधीमध्ये इंडिया कौन्सिल पुढे ठेवायचा आहे. इंडिया कौन्सिल पुढे तो निर्णय ठेवायचा. किती सोपं आहे पहा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, भारत मंत्र्यासमोर एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, निर्णय घ्यायचा आहे, लगेच तातडीने घ्यायचा आहे, तो निर्णय घेऊ शकत होता. पण निर्णय घेतल्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये तो निर्णय मान्यतेसाठी त्याला कोणासमोर ठेवावा लागत होता, तर इंडिया कौन्सिल पुढे ठेवावा लागत होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर हे लक्षात आलं, निर्णय घेतला, भारताच्या गव्हर्नर जनरलला कळवायचा आहे. भारत मंत्री गव्हर्नर जनरल यांच्यामध्ये पत्रव्यवहार झाला, इंडिया कौन्सिल समोर ठेवायचा आहे तो पत्रव्यवहार. आणीबाणीचा निर्णय झालाय, आणीबाणीचा प्रसंग आलाय, निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आणि तो निर्णय घेतल्यानंतर मान्यतेसाठी कोणासमोर ठेवायचा आहे, इंडिया कौन्सिल पुढे ठेवायचा आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर हे सांगण्यात आलं. आणखी काही जबाबदाऱ्या आहेत ते आपण पुढच्या पेजवरती पाहूया. ठीक आहे, भारत मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या पुन्हा एकदा. यांना, भारत मंत्र्यांना वित्त व्यवस्थेविषयी निर्णय घ्यायचे, तर काय तरतूद होती? वित्त व्यवस्थेविषयी निर्णय घ्यायचे. भारत मंत्र्यांना वित्त व्यवस्थेविषयी निर्णय घ्यायचे. तर हे निर्णय तुम्ही काय करायचंय, इंडिया कौन्सिलच्या सल्ल्याने घ्यायचे असं सांगितलं. हे जे निर्णय तुम्ही घेणार आहात ना, हे निर्णय तुम्ही काय करायचंय, इंडिया कौन्सिल याच्या सल्ल्याने घेणे. वित्त विषयक बाबतीमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा, घेऊ शकता, पण हा निर्णय तुम्ही इंडिया कौन्सिलच्या सल्ल्याने घ्यायचा आहे, अशी जबाबदारी भारत मंत्र्यावरती टाकली. आणखी एक नियम भारत मंत्र्याला लागू केला. आणखी काय झालं, भारत मंत्र्याच्या जबाबदाऱ्यामध्ये सांगण्यात आलं, तुम्ही दरवर्षी ब्रिटनच्या पार्लमेंटला भारतामधील जमा खर्चाचा, भौतिक प्रगतीचा, नैतिक प्रगतीचा अहवाल सादर करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला आणखी सांगता येतं, या ठिकाणी आपण पाहूयात काय करायचंय. त्याने दरवर्षी पार्लमेंटला अहवाल सादर करायचा आहे. दरवर्षी पार्लमेंटला अहवाल सादर. हा अहवाल कशाविषयी असणार होता? हा अहवाल असणार होता भारतातील
जमा खर्च हा अहवाल असणार होता भारताची नैतिक प्रगती, मूल्यांच्या बाबतीत आपण नैतिक प्रगती म्हणतात, आणि हा अहवाल असणार होता भारताची भौतिक प्रगती यांच्या बाबतीत हा अहवाल असणार होता. आणि दरवर्षी पार्लमेंटला हा अहवाल भारत मंत्र्याने सादर करायचा होता, अशा स्पष्ट सूचना आणि नियम केलेला होता, किंवा स्पष्ट सूचना दिल्या होत्या, किंवा अशा प्रकारचा नियम केलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे भारत मंत्र्याच्या जबाबदाऱ्या आपल्याला सांगता येतात. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलची नेमणूक करायची. ठीक आहे, पुढच्या याच्यावरती घेऊयात आपण. हे झालं. गव्हर्नर जनरलची नेमणूक, त्याची नेमणूक करायची गव्हर्नर जनरलची. तर तुम्ही नेमणूक करायची, तुम्हाला नेमणूक करता येते, भारत मंत्र्यांना सांगण्यात आलं नेमणूक करा, पण कशी करा, याच्यामध्ये भारत इंडिया काउन्सिलचा सल्ला घ्या, इंडिया काउन्सिलची संमती लागेल. संमती हे तुम्ही करू शकाल, पण इंडिया काउन्सिलच्या संमतीनं हे तुम्हाला करता येईल, असं स्पष्टपणे भारत मंत्र्याला सांगण्यात आलं. आणि आणखी एक गोष्ट सांगितली गेली की अधिकाऱ्यांची जी तुम्हाला निवड करायची, आपल्याला म्हणता येईल मुलकी सेवेतील अधिकारी यांची नेमणूक तुम्हाला करता येईल, पण कशी? स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारातून उत्तीर्ण उमेदवारामधून तुम्हाला अशा प्रकारची नेमणूक करता येईल, स्पर्धा परीक्षेच्या जे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारातून. पण या संबंधीचे नियम सुद्धा तुम्ही बनवू शकाल. नियम सुद्धा बनवण्याचे अधिकार होते भारत मंत्र्याला. मुलकी सेवेतील जे काही खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होणार होती, तर ते जे मंडळ असणार आहे त्या संबंधीचे नियम बनवण्याचे अधिकार. आणि थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, त्यावेळी मुलकी सेवा आयोग होता, त्या आयोगासंबंधीचे नियम कोण बनवू शकत होतं? भारत मंत्री बनवू शकत होता. पण हे नियम बनवताना त्याला अट सांगितली होती, हे नियम तुम्ही बनवायचे, पण मुलकी सेवा आयोगाच्या साह्यानं बनवायचे नियम. मुलकी सेवा आयोगाच्या साह्याने हे नियम तुम्हाला बनवता येणार आहेत. अशा प्रकारे भारत मंत्र्याला जबाबदाऱ्या सांगण्यात आलेल्या होत्या. लक्षात आलं, भारत मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या मोठ्या होत्या. आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात कोणकोणत्या जबाबदाऱ्या होत्या हे पहा. लॉर्ड स्टॅनले निर्णय घ्यायचा, भारताच्या गव्हर्नर जनरलला कळवायचा. भारत मंत्री गव्हर्नर जनरल यांच्यात पत्रव्यवहार झालाय, तो इंडिया काउन्सिल समोर ठेवायचा. आणीबाणी आली, निर्णय घ्यायचा आहे, तत्परतेनं निर्णय घेऊ शकता, पण तो निर्णय पुढच्या कालावधीमध्ये इंडिया काउन्सिल पुढे तुम्हाला ठेवावा लागणार आहे. त्याच्यानंतर आणखी काय जबाबदारी आहेत पहा. वित्त व्यवस्थेविषयी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, हो घेता येईल, पण हा निर्णय तुम्ही इंडिया काउन्सिलच्या सल्ल्यानं घ्यायचा आहे. दरवर्षी तुम्ही पार्लमेंटला अहवाल सादर करायचा आहे, कशाविषयी? भारतातील जमा खर्च, भारताची नैतिक प्रगती, भारताची भौतिक प्रगती या संबंधी दरवर्षी पार्लमेंटला अहवाल तुम्ही सादर करायचा, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची तरतूद, पुढच्या जबाबदारी आपण पाहूयात. गव्हर्नर जनरलची नेमणूक करायची, करू शकाल, इंडिया काउन्सिलच्या संमतीने करायचे.
मुलकी सेवेतील अधिकारी तुम्ही निवडायचे, पण कशा स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारामधून मुलकी सेवा आयोगाचे नियम तुम्ही बनवू शकता. ते नियम मुलकी सेवा आयोगाच्या सल्ल्यानं बनवायचे, साह्यानं बनवायचे. तशा प्रकारे भारत मंत्र्याच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आलेल्या होत्या. आता आपण इतर तरतुदींकडे जाऊयात. इतर तरतुदी कोणकोणत्या होत्या त्याचा विचार करूयात. हा, भारताच्या उत्पन्नाविषयी तरतुदी असं आपण म्हणूयात. इतर तरतुदीमध्ये पहिली तरतूद ही येईल. सांगितलं काय तरतूद होती पहा. भारतातील जे उत्पन्न आहे भारतातील जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा उपयोग भारतामध्येच करायचा. भारतामध्येच, हे लक्षात ठेवा. भारतातील उत्पन्नाचा उपयोग भारतामध्येच करायचा. तुम्ही एखाद्याबद्दल युद्ध उकरून काढाल आणि त्या युद्धासाठी भारताच्या तिजोरीतून खर्च कराल, हे चालणार नाही. स्पष्टपणे सांगितलं. पार्लमेंटच्या परवानगीशिवाय तुम्ही भारताबाहेरील लष्करी मोहिमांवर भारतीय तिजोरीतून खर्च करायचा नाहीये. खर्च करायचा असेल, पार्लमेंटची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल. शिवाय तुम्ही भारताच्या तिजोरीतून कधी खर्च करू शकता, जर भारतावर एखाद्या शत्रूंनी आक्रमण केलाय तर ते आक्रमण परतवून लावण्यासाठी एखादा प्रसंग जर उद्भवलाय तर त्यासाठी तुम्ही भारताच्या खजिन्यामधून खर्च करू शकता. पण तुम्ही स्वतः कोणाशी युद्ध काढलाय, तुम्ही खर्च नाही करायचा, पार्लमेंटला अगोदर विचारायचं. फक्त तुम्ही खर्च कधी करू शकता तर शत्रूचं भारतावरती आक्रमण झालंय, ते आक्रमण परतवून लावायचंय, अशी परिस्थिती उद्भवली आहे तर भारताच्या खजिन्यामधून तुम्हाला खर्च करता येईल, हे सांगण्यात आलं. लक्षात आलं. तर भारताच्या उत्पन्नाविषयी ही तरतूद होती. लक्षात राहील तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर भारतातील उत्पन्नाचा उपयोग भारतामध्येच करायचा होता, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. इतर तरतुदींमध्ये आणखी आपल्याला काही तरतुदी सांगता येतात की भारताच्या गव्हर्नर जनरलची नेमणूक आपण अभ्यासली. इंग्लंडच्या राजसत्तेनेच करायची होती, भारत मंत्रीच करणार होता, पण इंडिया कौन्सिलच्या सल्ल्यानं. त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी आपल्याला सांगता येतील की भारतीय व्यवहार जे होते त्यांच्यावरती थेट नियंत्रण प्रस्थापित झालं. भारतीय व्यवहारांवर कुणाचं थेट नियंत्रण प्रस्थापित झालं? ब्रिटिश संसदेचे थेट नियंत्रण प्रस्थापित झाले या कायद्यानं. थेट नियंत्रण प्रस्थापित, थेट नियंत्रण प्रस्थापित झालं. त्यानंतर आणखी एक तरतूद सांगता येते, मुघल बादशहाचं पद रद्द झालं या कायद्याने. मुघल बादशहाचे पद रद्द, मुघल बादशहाचं पद रद्द करण्यात आलं या कायद्यानं. त्याच्यानंतर आणखी काय कायदे, तर भारताचा जो गव्हर्नर जनरल होता त्याला रॉय ही पदवी देण्यात आली गव्हर्नर जनरलला. आणि हा रॉय जो होता तो ब्रिटिश राजाचा थेट प्रतिनिधी होता. रॉय ब्रिटिश सम्राट याचा प्रतिनिधी होता. हा रॉय जो होता तो ब्रिटिश सम्राटाचा थेट प्रतिनिधी म्हणून याला ओळखलं जायचं. तर गव्हर्नर जनरलचा रॉय झाला. भारताचा पहिला रॉय कोण बनले? लॉर्ड कॅनिंग. पहिले भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले, पहिले रॉय लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले रॉय, भारताचे पहिले रॉय बनले लॉर्ड कॅनिंग. अशा प्रकारे 1858चा कायदा, एवढं सगळं लक्षात ठेवायचं. मग 1858च्या कायद्यावर आलेला प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे. मग या ठिकाणी
दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्याच्यामध्ये त्या दोन गोष्टी आपल्याला सांगता येतील की भारताचा गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय याच्यामध्ये फरक काय होता. आता विचार करा, भारताचा गव्हर्नर जनरल हे जे पद आहे ते कोणत्या कायद्याने स्थापन करण्यात आलं होतं. दोन्हींची तुलना मी करतो. भारताच्या गव्हर्नर जनरलचं पद 1833च्या कायद्याने स्थापन करण्यात आलं होतं. व्हाईसरॉय हे पद कधी स्थापन करण्यात आलं? 1858 मध्ये. तुलना लक्षात आली. गव्हर्नर जनरल 1833च्या कायद्यामध्ये मी म्हटलं, बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला 1833च्या कायद्यानं. 1858च्या कायद्यानं गव्हर्नर जनरलचा व्हाईसरॉय झाला. त्याचं नाव बदललं आणि व्हाईसरॉय झालं. मग पहिला गव्हर्नर जनरल भारताचा कोण होता? विल्यम बेंटिक. पहिला व्हाईसरॉय भारताचा कोण आहे? लॉर्ड कॅनिंग. लक्षात येत आहे? विल्यम बेंटिक होता भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. या ठिकाणी भारताचा पहिला व्हाईसरॉय तुम्हाला विचारला तर आपल्याला सांगता येतं लॉर्ड कॅनिंग बनला. भारताचा पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले होता. आता पहा, भारताचं गव्हर्नर जनरल हे पद कशासाठी नेमलं होतं? मी तुम्हाला सांगितलं, भारताचं गव्हर्नर जनरल हे पद निर्माण झालं प्रशासकीय कामकाजासाठी. लक्षात आलं? प्रशासकीय कामकाजासाठी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आलेलं होतं. लक्षात येतं? आणि मग गव्हर्नर जनरल काय करत होता? ईस्ट इंडिया कंपनीचं जे संचालक मंडळ होतं त्याला गव्हर्नर जनरल आपला अहवाल सादर करायचा आहे. आत्ताचा जो व्हाईसरॉय तयार झालाय तो आपला अहवाल ब्रिटिश सम्राटाला देतोय. गव्हर्नर कोणाला देत होता? ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकाला. व्हाईसरॉय कोणाला देतोय? थेट ब्रिटिश सम्राटाला अहवाल देतोय. हा दोन्हीतला फरक आहे. लक्षात आलं? गव्हर्नरची नेमणूक कोण करताय? कोणी केली होती? भारताच्या गव्हर्नर जनरलची नेमणूक कोण करत होतं? ईस्ट इंडिया कंपनीचं संचालक मंडळ भारताच्या गव्हर्नर जनरलची नेमणूक करत होता. व्हाईसरॉयची नेमणूक कोण करताय? ब्रिटिश संसदेच्या सल्ल्यानुसार व्हाईसरॉयची नेमणूक केली जात होती. दोन्हीतला फरक. कोणत्या कालावधीमध्ये गव्हर्नर जनरल हे पद होतं आणि कोणत्या कालावधीमध्ये व्हाईसरॉय हे पद होतं? 1833 ला गव्हर्नर जनरल पद निर्माण झालं, ते 1858 या काळापर्यंत राहिलं. व्हाईसरॉय हे पद 1858 ते 1948 या काळापर्यंत अस्तित्वात होतं. आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आपण म्हटलं लॉर्ड कॅनिंग आणि भारताचे पहिले व्हाईसरॉय नाही, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आपण काय म्हटलेलं होतं? विल्यम बेंटिक. आणि भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कॅनिंग. आता शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण आणि भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? पहा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते आणि भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते चक्रवर्ती राजगोपालाचारी. आता विचार करा, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? माउंटबॅटन शेवटचे व्हाईसरॉय म्हणून ते नियुक्त झाले होते. या दोन्हीचा फरक ते लक्षामध्ये ठेवायचा आहे. अशा प्रकारे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय मधला फरक तुम्हाला समजला म्हणजे 1858चा कायदाही तुम्हाला समजतो. सगळ्या मुद्द्यांचा आपण व्यवस्थितपणे विचार केला. या ठिकाणी एकदा मुद्दे आपण पाहूयात आणि आजचं लेक्चर या ठिकाणी आपण संपवूयात. या ठिकाणी पहा, 2 मंडळ बरखास्त झाली. लक्षात आलं, डोळ्यासमोर आलं. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स दोन्ही बरखास्त. मग जबाबदारी कोणी सांभाळायची? भारत मंत्री नवीन पद झालं. त्याच्यासाठी तरतूद झाली. पहिला भारत मंत्री बनला लॉर्ड स्टॅनले. भारत मंत्र्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिल 15 सदस्याची रचना, मग 8 सदस्य 7 सदस्य अशी रचना झाली. त्याच्याविषयी आपण पाहिलं. प्रशासकीय कामकाज कसं चालू होतं, सभा कशी चालू होती, गणपूर्ती कशी होत होती हे पण अभ्यासलं. भारत मंत्र्याच्या जबाबदाऱ्या अभ्यासल्या. भारताच्या उत्पन्नाविषयी तरतुदी आणि इतर तरतुदींचा आपण अभ्यास भारत सरकार कायदा 1858 मध्ये केला. हा मोठा कायदा होता. 2 मोठे कायदे आपण अभ्यासले. या ठिकाणी आपण थांबतो. आणि जर तुम्हाला याच्यातून आणखीही माहिती असेल, हे खूप खोलवर माहिती मी तुम्हाला सांगितली, आणखी तुम्हाला उत्सुकता असेल पण परीक्षेसाठी एवढं पुरेसं आहे.
तरी एखादा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोय. आणि मग हे सगळे आपले संपले. आता आपण कशाला या भागामध्ये कशात प्रवेश केलाय? ब्रिटिश सम्राटाच्या कालावधीत झालेले कायदे. ब्रिटिश सम्राटाअंतर्गत झालेले कायद्यामध्ये आपण दुसऱ्या टप्प्यात, घटनात्मक इतिहासाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाय. भारत सरकारचा कायदा 1858 पाहिलाय. उद्याच्या भागामध्ये 1861 चा कायदा, 1892 चा कायदा, 1909 चा कायदा, 1919, 1935, 1947 चा कायदा, असे कायदे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये.